हेमाली मोहिते, एनडीटीव्ही मराठीवर देशविदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहतो आहोत। सुरुवातीला बातमी येते देशातून। देशात आजपासून पेट्रोल डिझेल दरवाढ झाली। खरं तर याचे संकेत 4-1 दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या बोलण्यातून मिळाले होते। पंतप्रधानांनी सर्व देशवासियांना इंधन बचतीसह काटकसरीचं आवाहन केलं, स्वतःच्या गाड्यांचा ताफा कमी केला, परदेश दौरे टाळण्याचाही सल्ला देशवासियांना दिला आणि 15 मे रोजी पंतप्रधान हे 5 देशांच्या दौऱ्यासाठी बाहेर पडले। शुक्रवारी त्यांनी यूएईचा दौराही केला। विरोधकांनी यावरून टीका केली आहे। त्यामुळे खरंच पंतप्रधानांचा हा दौरा गरजेचा होता का आणि तो भारतासाठी महत्त्वाचा आहे का? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। जैसे आजकल जो विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी केलेलं हे आवाहन मात्र शुक्रवारी सकाळीच पंतप्रधान परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले। 15 ते 20 मे असा त्यांचा 5 देशांचा दौरा आहे। त्यामुळे विरोधकांनी यावर जोरदार टीका केली। जनता को विदेश दौरा से रोक करके खुद प्रधानमंत्री विदेश दौरे पर निकल पड़े। यूएई में क्या होगा? कुछ नहीं होगा। तरजीह आपको दे कहां रहा है? पाकिस्तान मध्यस्थता किया है, उस वक्त आप कहां थे? जब व्हाइट हाउस में पाकिस्तान सेना अध्यक्ष के लिए रेड कारपेट बिछाए गए, उस वक्त कहां थे आप? तो हमें ये लगता है कि देश के प्रधानमंत्री इन विपदा के समय देश छोड़ने में माहिर हैं। जब जब देश में इस प्रकार की विपदा आती है, महंगाई वो बढ़ाते हैं, तब तब प्रधानमंत्री विदेश दौरा पे जाते हैं। मात्र हा दौरा पंतप्रधानांच्या आधीच्या आवाहनाशी विरोधाभास वाटत असला तरी हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। याचा प्रत्यय त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पोहोचले ते यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये। तिथे पोहोचण्यापूर्वी पंतप्रधानांच्या विमानाला यूएईच्या हवाई हद्दीत येताच यूएई संरक्षण दलाच्या F-16 विमानाकडून संरक्षण पुरवण्यात आलं। तर अबुधाबीमध्ये अध्यक्षीय विमानतळावर त्यांचं स्वागत थेट राष्ट्रपती मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी केलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रोटोकॉलप्रमाणे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। नंतर मात्र थेट दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली। हीच बैठक भारताच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, कारण या बैठकीत काही महत्त्वाचे करार करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि यूएईमध्ये LPG पुरवठ्यासंदर्भात करार करण्यात आला। सामरिक पेट्रोलियम साठे करार, ऊर्जा सुरक्षा वाढेल, तेल साठे अधिक मजबूत होतील, LNG, LPG साठवणुकीवर सहकार्य शक्य। LPG पुरवठा करार, LPG पुरवठा अधिक मजबूत होईल, आर्थिक भागीदारी वाढेल। सामरिक संरक्षण भागीदार करार, संरक्षण सहकार्य, तंत्रज्ञान देवाणघेवाण, सुरक्षा अधिक मजबूत होईल। वाडीनार बंदर करार, गुजरातच्या वाडीनार बंदरात जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन, जहाज वाहतूक किनारी पायाभूत सुविधा बळकट होतील, मेक इन इंडियाला प्रोत्साहन मिळेल। जहाज दुरुस्ती कौशल्य विकास करार, सागरी मनुष्यबळाची क्षमता वाढेल, भारत जहाज बांधणी दुरुस्ती आणि कौशल्य विकासाचं केंद्र बनेल। सुपर कम्प्युटिंग क्लस्टर भागीदारी करार, सुपर कम्प्युटर क्लस्टरमुळे AI मोहिमेला गती मिळेल। या व्यतिरिक्त यूएईनं भारतात $5 दशलक्ष गुंतवणुकीची घोषणा केली आहे। गुंतवणुकीमुळे रोजगार वाढेल। दरम्यान शुक्रवारी हा दौरा संपला आणि त्यानंतर पंतप्रधान नेदरलँड्सकडे रवाना झाले। पुढील 5 दिवसात ते इतर 4 देशांचे दौरे करतील। तिथेही असेच अनेक महत्त्वाचे करार हे अपेक्षित आहेत, त्यामुळे तेही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत। की दुबईतून आत्ताच लगेच आपल्याला $5 बिलियन FDIचा MOU साईन झालेला आहे। तसेच नॉर्डिक समिटमधनं जे EU फ्री ट्रेड अग्रीमेंट असेल अथवा EFTA सोबतचा जो टेपा करार असेल, तसेच स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स आणि इटली यांच्यामधूनही की भारताला अतिरिक्त FDI आणि तसेच
की भारत आणि या देशांमधील ट्रेड आणि सर्व्हिसेस यांना चालना मिळावी असेच प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जाणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या जनसामान्य केलेलं आव्हान आणि हा परराष्ट्र दौरा व्यापक दृष्टिकोनातून बघितल्यास हे एकमेकांशी सुसंगत असून भारताचे राष्ट्रीय हित आणि स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट हे त्याच्या पाठीशी असताना हे स्पष्ट. मोदी आपल्या दौऱ्याच्या पुढच्या भागात नेदरलँडमध्ये पोहोचतायत. पंतप्रधानांचा नेदरलँड्स दौरा कसा असेल पाहूया. 15 ते 17 मे पर्यंत मोदी नेदरलँड्स दौऱ्यावर असतील. 2017 नंतर नेदरलँड्सचा दुसरा दौरा सुरू होतोय. राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट ते घेतील. पंतप्रधान रॉब जेटन यांच्यासह चर्चा होईल. सुरक्षा, सेमीकंडक्टर्स आणि नवीन तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन आणि पाणी व्यवस्थापन या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाईल. नेदरलँड भारतात चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश ठरणार आहे. पंतप्रधान उल्फ क्रिस्टन्स यांच्या आमंत्रणानंतर दौरा आहे. 17 ते 18 मे दरम्यान दौरा होतोय. व्यापार वृद्धीवर चर्चा होणार आहे. हरित ऊर्जा सुधारणा, कृत्रिम पाऊस, स्टार्टअप, मजबूत पुरवठा साखळी सुरक्षा, अंतराळ, जलवायू परिवर्तन या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. 18 ते 19 मे दरम्यान नॉर्वे दौरा असेल. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर संमेलनात सहभागी होणार. 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांचा नॉर्वेचा पहिलाच दौरा होतोय. राजे हेराल्ड पाचवे आणि राणी सोंजा यांची भेट ते घेतील. पंतप्रधान गहर स्टोर यांच्यासह द्विपक्षीय बैठक होईल. भारत नॉर्वे व्यापार आणि अनुसंधान शिखर संमेलनात भाषण पार पडेल. भारत नॉर्वे संबंधातील प्रगतीसह व्यापार गुंतवणुकीवर चर्चा अपेक्षित आहे. याच दौऱ्यादरम्यान डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड या नॉर्डिक देशांसह चर्चेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 ते 20 मे दरम्यान पंतप्रधान इटली दौऱ्यावर जातील. 2024 मध्ये G7 शिखर संमेलनासाठी ते इटलीला गेले होते. राष्ट्रपती सर्जिओ मॅटोरेला यांची ते भेट घेतील. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. गुंतवणूक, सुरक्षा, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, स्टार्टअप, विज्ञान, उद्योग या क्षेत्रांमधील संबंधांवर चर्चा अपेक्षित आहे. हा दौरा जरी युद्धजन्य परिस्थितीत आखण्यात आला असला तरी देखील भारताचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्याबाबत आणि या 5 देशांसह आपले द्विपक्षीय संबंध सुधारणं आणि उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा हा 4 ते 5 तासांचा UAE दौरा अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगितलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.